शेतकरी बांधवांनो, मी आहे शंकर गोरक्षनाथ जाधव, फार्म्स अँड ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. आज आपण आलेलो आहे आज या ठिकाणी वांबुरी या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहे. वांबुरीमधले आपले एक प्रगतशील शेतकरी म्हणले जाते यांना गंगाधर मोरे पाटील. तर यांच्या शेतावरती आम्ही लागवडीच्या वेळेस आलो. यावेळी आमची चर्चा झाली आणि माझ्यासोबत माननीय डॉक्टर धोंडे साहेब पण होते. त्यावेळेसच आम्हाला हे काका म्हटले की साहेब तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करा, आमच्या कांद्याची गुणवत्ता कशी वाढेल यावरती जास्त भर द्या. तरी गंगाधर मोरे आहेत तर यांनाच विचारू की ह्या कांद्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले आणि काय काय आपण औषधं आणि फवारण्या दिलेल्या आहेत. नमस्कार, मी शेतकरी गंगाधर मारुती मोरे, राहणार वांबुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. मी हा कांदा 3 महिने आणि 10 महिन्यापूर्वी लावलेला आहे. कांद्याची लागण चालू असताना माझ्या परिचयाचे असलेले जाधव साहेब आणि धोंडे साहेब हे शिवार फेरीवर असताना माझी लागण चालू होती. तर त्यांना मी बोलून घेतलं. त्यांनी मला लागणीविषयी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे मी लागणही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. तसेच वेळोवेळी कांद्याची आंबवणी असेल, त्यानंतर लागणारे पाणी हे, त्यानंतर फवारणी आणि खते याविषयी मी त्यांना मार्गदर्शन वेळोवेळी मागितलं. त्याप्रमाणे त्यांनी मला अगदी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. कांदा फुगणीसाठी आणि याच्यासाठी मला 3 प्रकारची औषधे, 3 प्रकारची औषधे मी वापरले. एक रिलट्रिक गोल्ड आणि दुसरं फोटॉनिक्स आणि ड्रिप के प्लस या 3 औषधांचा मी वापर केला आणि या औषधांमुळं माझा कांदा चांगल्या प्रकारे फुगलेला आहे आणि त्याला कलरही खूप चांगल्या पद्धतीचा आलेला आहे. आणि त्या जारवा जर बघितला तर जारवासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याला लागलेला आहे. अशा पद्धतीनं माझा 3 महिने आणि 10 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बरं? शेतकऱ्यांनी मी जी औषध वापरली ती रिअलट्रिक गोल्ड आणि ड्रिप के प्लस आणि फोटॉनिक्स या औषधाचा जर वापर केला तर त्यांचा सुद्धा कांद्याचा प्लॉट खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतो, अशी माझी शिफारस मी करत आहे.